नमस्कार मित्रांनो, मी अमोल जाधव. स्वागत आहे तुमचे CSC मराठी या YouTube चॅनलवरती. मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेबद्दल आपण आज सविस्तर माहिती पाहूया. तर ज्या काही महिलांनी अजूनपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरलेले नाहीत, तर त्यांच्यासाठी शेवटची मुदत ही 30 सप्टेंबर पर्यंत देण्यात आलेली आहे. ज्या पण महिलांनी अजूनपर्यंत ऑनलाईन फॉर्म भरले नसतील, त्यांनी आपल्या जवळील अंगणवाडी सेविका ज्या असतील, त्यांच्याकडे जायचे आहे व तुमचे फॉर्म जे आहेत ते ऑनलाईन भरून घ्यायचे आहेत. आता भरपूर साऱ्या महिला अशा असतील ज्यांनी फॉर्म ऑगस्टमध्ये, जुलैमध्ये भरलेले असतील, परंतु त्यांचे फॉर्म अप्रूव्ह झाल्यानंतर देखील त्यांच्या अकाउंटमध्ये पैसे आलेले नसतील. तर अशा महिलांनी काय करायचं आहे, जेणेकरून त्यांच्या अकाउंटमध्ये लाडकी बहीण योजनेचे हप्ते येण्यास सुरुवात होईल. तर त्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा जसं मी व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, आपण माझ्या चॅनलवरती जुना व्हिडिओ पाहू शकता. त्यामध्ये मी सांगितलेलं आहे, की आधार कार्ड सोबत कोणते बँक खातं लिंक आहे, ते कसं पाहायचं, तेही घरबसल्या. तर तुम्ही वरती मी आय बटनमध्ये त्याची लिंक दिलेली आहे. त्यावरती जाऊन तुम्ही चेक करू शकता आणि ज्या स्टेप सांगितलेल्या आहेत, त्या स्टेप फॉलो केल्यानंतर तुमच्या आधार कार्ड सोबत कोणती बँक लिंक आहे, हे तुम्हाला माहीत पडेल. त्यानंतर ते बँक खाते तुमचे चालू आहे की नाही, हे सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला चेक करायचे आहे. जर तुमचे अकाउंट चालू असेल आणि डी सोबत लिंक असेल, तर तुम्हाला आधार कार्डच्या साइटवरती लॉग इन केल्यानंतर बँक सीडिंग हा एक ऑप्शन दिसणार आहे. त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला तुमच्या बँकेचे नाव आणि कोणते बँक सोबत तुमचं आधार कार्ड लिंक आहे, हे तुम्हाला बघायला मिळेल. जर तुमचं आधार कार्ड बँकेसोबत लिंक आहे, तरी देखील तुमच्या अकाउंटमध्ये पैसे आले नसतील, तर तुम्हाला तुमच्या बँकेमध्ये जायचं आहे. बँकेमध्ये जाऊन तुमचं अकाउंट चालू आहे की नाही, हे एकदा तपासून पाहायचं आहे. जर तुमचं अकाउंट बंद पडलं असेल, तर तुम्हाला बँकेमध्ये के-वाय-सीचा फॉर्म भरून द्यावा लागेल. के-वाय-सीचा फॉर्म भरून दिल्यानंतर 3 ते 4 दिवसामध्ये तुम्हाला एस-एम-एसद्वारे अकाउंट सुरू झाल्याबद्दलचे एस-एम-एस किंवा तुम्हाला परत एकदा ब्रांचमध्ये जाऊन अकाउंट चालू झालेलं आहे की नाही, हे एकदा चेक करायचे आहे. त्यानंतर जर तुमचे आधार कार्ड लिंक नसेल त्या बँकेसोबत, तर तुम्हाला त्याचा देखील एक ऑफलाईन फॉर्म बँकेमध्ये भरून द्यायचा आहे. ही सर्व प्रोसेस केल्यानंतर आतापर्यंत ज्या पण महिलांचे लाडकी बहीण योजनेचे फॉर्म लाडकी बहीण योजनेचे पैसे जमा झाले नसतील, तर त्यांना या महिन्यामध्ये पैसे जे आहेत ते जमा होणार आहेत. परंतु तुम्हाला दिनांक 14 ते 17 ही तारीख आपल्याला सांगण्यात आलेली आहे. या तारखेमध्ये लाडकी बहीण योजनेच्या हप्त्यांचे पैसे जे आहेत ते अकाउंटवरती जमा होणार आहेत. तर तुम्हाला लवकरात लवकर तुमच्या जवळील बँकेमध्ये जायचे आहे व तुमचे आधार कार्ड बँक सोबत लिंक करून घ्यायचे आहे. धन्यवाद. जय हिंद. जय महाराष्ट्र.